सर्व साधकांचे पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. वृक्ष व प्राणी या योनीमध्ये विवेक ही गोष्टच नाही, त्यामुळे सुधारणेला वाव नाही. वृक्ष, प्राणी, मानव, दानव, दैत्य, राक्षस, यक्ष, असुर, भूत, प्रेत ह्या सर्व योनी भाग्ययोनीच म्हटल्या आहेत. मागील जन्मातील चांगल्या वाईट कर्माच्या फळाप्रमाणे जन्मयोनी आपल्याला प्राप्त होते. प्रत्येक जन्मात मागील कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते. शांत हो श्री गुरुदत्ता, मम चित्ता शमवी आता. तू केवळ माता जनिता, सर्वथा तू हित करता. व मानव जन्मात सत्कर्म सद्विवेकाचे फार महत्त्व आहे. प्रगती करण्याची संधी या मानव जन्मातच असल्यामुळे सर्व योनीतील आत्मे हे मानव जन्म योनीतच घ्यायला उत्सुक असतात. उपासना व्रत करण्यासाठीही देहप्राप्ती होणे जरुरी आहे. वृक्ष, प्राणी ह्या योनीमध्ये देह आहे, पण विवेक नाही. निसर्गाने त्यांना जसे निर्माण केले तसेच राहावे लागते. त्यात बदल अथवा आपल्या सोयीची परिस्थिती करून घेता येत नाही. काही प्राणी आणि पक्षी हे अपवाद आहेत, जसे की जटायू, वानरसेना. ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतला तो महिष हे परमेश्वराच्याच कृपेमुळे पावन झाले. अदृश्य योनीत मन आहे, पण ध्येय नाही, म्हणून उपासना नाही, आणि उपासना नाही त्यामुळे प्रगती नाही. अदृश्य योनीमधील सर्वात महत्त्वाची पायरी आणि वरची पायरी ती म्हणजे दैवयोनी, म्हणजेच ग्रामदेवत, भैरव, रक्षक. तर सर्वात तळाची पायरी म्हणजे भूत, प्रेत, पिशाच योनी. असुर, गंधर्व, यक्ष, अप्सरा, किन्नर, योगिनी हे सगळे मधल्या प्रकारात येतात. भूत प्रेत योनीतही अनेक प्रकार आहेत व त्यांची प्रादेशिक नावं देखील वेगवेगळी आहेत. भूतखेत, पिशाच्च, डाकिणी, शाकिणी, हडळ, खवीस, देवाचार, आसरा, वेताळ, चकवा अशी अनेक नावं त्यांचे कार्य, मानवाशी त्यांचे संबंध आणि त्यांची राहण्याची स्थानं यावरून माणसांनी दिली आहेत. अशा काही कृती किंवा वस्तू ह्या अदृश्य शक्तीचे आकर्षणाचे केंद्र आहे. ह्या प्रत्येक प्रकारच्या अदृश्य शक्तीची आकर्षणाच्या वस्तू आवड जरी निरनिराळी असली तरी ह्या सर्वांची एक समान आवड ती म्हणजे मिष्टान्न भोजन. त्यामुळेच अमावस्या, पौर्णिमा, नवरात्री, मध्यान्हकाळी किंवा अपरात्री ज्या ठिकाणी ती शक्ती जागृत असेल त्यावेळेत असे मिष्टान्न भोजन करून त्यांच्या वस्तीस्थानाजवळ जाणाऱ्या व्यक्तीला ते पकडतात. तसेच काही लोक मिष्टान्न देऊन त्या शक्तीला प्रसन्न करून घेणाऱ्यांचीही संख्या कमी नाही. या अदृश्य योनीतील शक्तीने पछाडलेल्या व्यक्तीला नाहक न समजणारा त्रास होतो, जसे की झोप न लागणे, खूप झोपणे, आळस येणे, डोळे सतत गुंगलेले असणे, खूप खा खा करणे, रडत बसणे, आंघोळ न करणे, सतत आजारपण असणे, औषधोपचार करूनही फरक पडत नाही, मग दिवसातून बऱ्याच वेळेला आंघोळ करणे असे त्रास दिसून येतात. अशा वेळी त्रास कमी करण्यासाठी जाणकार व्यक्तीची गरज भासते, पण ते मिळत नसल्याने काय करावे हे आपल्याला सुचत नाही. अशा वेळी जर या बाधित व्यक्तीवरून आपण मिष्टान्न उवाळून टाकले तर त्याचा त्रास कमी होतो, म्हणजे त्या व्यक्तीचा उतारा केला जातो. उतारा ह्या शब्दाचा अर्थ उतरवणे असा आहे. एखाद्या शक्तीने बाधित असलेल्या व्यक्तीचा त्रास कमी होण्यासाठी त्या शक्तीला तिचा नैवेद्य अर्पण करणं म्हणजे उतारा. डोक्यापासून पायापर्यंत हा उतारा उतरविला जातो.
त्याला उतारा म्हणतात. हे 3, 7, 11 अशा संख्येमध्ये उतरवले जातात. म्हणजे त्या व्यक्तीवर असलेल्या अदृश्य शक्तीचा ताबा कमी होऊन त्या शक्तीची वासना ही त्या मिष्टान्नामध्ये किंवा उतार्याच्या वस्तूमध्ये येते आणि नंतर ते अन्न 4 रस्त्यावर ठेवणं किंवा 3 रस्त्यावर ठेवणं किंवा मग एखाद्या निर्जन ठिकाणी ठेवणं, नाहीतर पाण्यामध्ये सोडलं जातं. असे उतार्याचे अनेक प्रकार आपण पाहतो. पण सर्वसामान्यांना जर असा काही त्रास होत असेल तर आठवड्यातील वेगवेगळ्या दिवसानुसार आणि वारानुसार उतारा कसा करावा याची माहिती मी आता तुम्हाला सांगतो. बघा, जर रविवारी तुम्हाला उतारा करायचा असल्यास मिष्ठान्नामध्ये बर्फीचा उपयोग करून तुम्ही तो 7 वेळा उतरवून बाहेर कुठेही टाकून द्या. मागे फिरून बघायचं नाही, तडक आपण घरात यायचं आहे. बरं, उतारा करत असताना तुम्हाला एक प्रामुख्याने मला सांगायचं आहे की उतारा ठेवायला गेल्यानंतर बाहेर घराच्या आपल्या कोणत्याही मोठ्या व्यक्तीला एक पाणी भरून भांडं ठेवायला सांगावे आणि आपण उतारा तिथं ठेवून आल्यानंतर मागे वळून न बघता घरी येऊन घराच्या चौकटीच्या बाहेर पायावर पाणी घ्यावं आणि मगच घरामध्ये प्रवेश करावा. सोमवारी कोणतीही पांढरी मिठाई किंवा खीर तयार करून तिचा उतारा केला तरी चालेल. ते ठिकाण नदी, मग हा उतारा नदी, नाला, विहीर, तलाव अशा ठिकाणी नेऊन ठेवावं. मंगळवारी जर तुम्हाला उतारा करायचा असेल तर लाडवाचा उतारा करा. बुधवारी जर तुम्हाला उतारा करायचा असेल तर तो मोतीचूरच्या लाडूने तुम्ही करावा. गुरुवारी जर तुम्हाला उतारा करायचा असेल तर 5 प्रकारची मिठाई आणून ती एका पेपर डिशमध्ये ठेवून त्याचा तुम्ही उतार करा आणि हा उतारा संध्याकाळीच करावा. त्याला धूप दीप दाखवावं, त्यात वेलचीसुद्धा घाला आणि मग तो उतारा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. शुक्रवारी जर तुम्हाला उतारा करावायचा असेल तर अशा वेळेला बालुशाही मिठाई किंवा केशरी पेढे याचा उतारा करा. आणि शनिवारी जर तुम्हाला उतारा करायचा असेल तर लाडू, जिलेबी, मालपोहे या वस्तूंचा एकत्रित वापर करून तुम्ही उतारा करू शकता. हा उतारा करत असताना व्यक्तीच्या डोक्यापासून ते पायापर्यंत 1, 3, 5, 7 अशा संख्येमध्ये तुम्ही उतरवा आणि नंतर त्या बाधित व्यक्तीच्या समोर ते उतार्याचे मिष्ठान्न ठेवून त्याला नमस्कार करा आणि संबंधित अदृश्य शक्तीला आवाहन करा की त्या व्यक्तीवर तुमचा होणारा त्रास कमी होण्यासाठी मी तुम्हाला तुमचा नैवेद्य अर्पण करत आहे. तरी आपण हा नैवेद्य ग्रहण करून त्या बालकाला त्रासातून मुक्त करा आणि नंतर तो उतारा जसं मी यापूर्वी सांगितलं त्या दिवशी त्या ठिकाणी तुम्ही त्या स्थानकावर ठेवून या आणि घरी येताना मागे वळून अजिबात बघायचं नाही. चौकटीच्या बाहेर हातपाय धुवावे आणि मग घरात दिवा लावून नमस्कार करावा. आता वाराला कोणता उपाय केला हे मी तुम्हाला सांगितलं, त्यामुळेच योग्य मार्गदर्शन करणारी किंवा ज्यांच्या अंगामध्ये वार येत असेल सिद्ध मंडळी जर तुम्हाला दिसली तर त्यांच्याकडून तुम्ही सल्ला घ्या. हा घरगुती उपाय तुम्ही एकदा करून तर बघा आणि किती फरक पडतोय ते मला तुम्ही तसं कमेंटच्या माध्यमातून सांगा. अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर प्रगट होईन. हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक अवश्य करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून भविष्यात असेच महत्त्वाचे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सगळ्यात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला प्राप्त होईल. हे उतार्याचे द्रव्य जसं की मी व्हिडिओमध्ये सांगितलं की हा उतारा तुम्ही निर्जन ठिकाणी ठेवा किंवा जलाशयाच्या ठिकाणी ठेवा, पण कोणत्याही मुक्या जनावराला कृपा करून हे खाऊ घालू नका. गरीब लोकांना हे देऊ नका. अशा ठिकाणी ठेवू नका
जेणेकरून तिथे लोक कोणी येऊन तिथे त्याला हात लावतील. आपल्या गावाबाहेर, वेशीबाहेर, नदीकिनारी अशा ठिकाणी याचं विसर्जन करायचं. कारण मनुष्य हा स्वार्थी आहे आणि स्वतःच्या हितासाठी तो काही करू शकतो. म्हणूनच शेवटी हे वाक्य मी तुम्हाला सांगितलं. आता आज्ञा असावी. इति श्री गुरु दत्तात्रेय प्रणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.